सुरुवात करूया. उठावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. खांदे कोपरं शिथिल. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. देहधारणा. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, प्रचंड डोकेदुखी असेल तर मात्र ही कृती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटात आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. अवकाश कृती थांबवायचे. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. प्रार्थना दोन्ही हात जोडून एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदन्मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेत पसरत. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
पासून आपण प्रत्येक सिस्टीम वरती साधना करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आता आपला बरीचशी आसनं शिकवून झालेली आहेत. तर आजपासून आपण एक एक सिस्टीम, जसं आज आपण मेंदू हा आपला विषय असणार आहे, तर आपला ब्रेन कसा ऍक्टिव्हेट राहील किंवा त्याच्या दृष्टीने आजची ही सगळी साधना असेल, त्याला रक्तपुरवठा कसा जास्तीत जास्त पोहोचवला जाईल आणि आपलं बॅलन्स कसा सुधारला जाईल, त्याचबरोबर आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे हे कसं वाढलं जाईल, या दृष्टीने आज जी आपण आसनं शिकणार आहोत किंवा जी करणार आहोत ती त्या दृष्टीने असणार आहे. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन सुरुवातीला विश्रांती, रिलॅक्स होऊन घ्यायचे. मान मागे सैल सोडून द्यायचे. आणि आता न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन म्हणजेच काय, तर दोन्ही हातापावलांच्या बोटांमध्ये एकत्रित हालचाल. आपण हे सगळं आधीही केलेलं आहे, पण आता याला आपण थोडस एक सायंटिफिकली एक जोड देतोय. म्हणजे ज्या आपण ही जी साधना करतोय ती फक्त आध्यात्मिक नसून याला एक सायंटिफिक अप्रोच सुद्धा आहे. तर आता आपण सुरुवात करूया. दोन्ही हात पाय समोर, हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच द्यायचा आहे, जास्तीत जास्त ताण, आणि अंगठा हातमध्ये, त्याच्यावर 4 बोट जास्तीत जास्त फोल्ड करायचे, दुमडून घ्यायचे, पुन्हा ओपन करायचं, जास्तीत जास्त स्ट्रेच, 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा. आता हे थोडस श्वासाशी आधारित. श्वास घेत पावलांची आणि हातांची बोट ओपन करायचे आणि श्वास सोडत फोल्ड करायचे. श्वास घेत ओपन, श्वास सोडत फोल्ड. बरोबर. सावकाश ओपन करायचे. पावलांची बोट आणि हातांची बोट एकत्र जोडून घ्यायचे. अँकल जॉईंट्स मधून पाऊल आणि मनगटामधून पंजा वर आणि खाली. एकत्रित हालचाल, वर खाली, वर खाली. बरोबर. आपण दोन्हीही एकत्र करतोय. न्यूरोमस्क्युलर म्हणजे कोऑर्डिनेशन आपल्या मेंदूचं, आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामधली जी हाडं आणि जॉईंट्स आहेत त्यांना आपण एकत्रित हालचाल करण्याचा प्रयत्न करतो. सावकाश थोडा वेळ हात खाली. त्याला सवय नसते त्यामुळे रग लागू शकतो. पावलं पुन्हा जुळलेली आहेतच. दोन्ही हात पुन्हा समोर घ्यायचे. हाताचे तळवे जमिनीला समांतर वायपर मुवमेंट करणार आहोत. एकत्रित आपले मनगटामधून हाताचे तळवे आणि अँकल जॉईंट्स मधून पावलं, एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. बरोबर. उजवीकडे डावीकडे. परफेक्ट. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. छान. उजवीकडे डावीकडे. बरोबर. थांबायचंय. आता हाताच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्या आणि रोटेशन क्लॉकवाईज पावलामध्ये आणि मनगटामध्ये. 1 2 बरोबर, 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात खाली, मान मागे सैल सोडून थोडा वेळ विश्रांती. नेक रोटेशन करून घेऊया. दोन्ही हात सपोर्ट साठी मागे, पाठीचा कणा सरळ. आणि आता सुरुवात करूया. आपली हनुवटी गळ्याकडे आणि सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे 3 राऊंड आपण क्लॉकवाईज करूया, उजवीकडून डावीकडे, आणि मग 3 राऊंड अँटी क्लॉकवाईज. सावकाश आणि जाणीवपूर्वक विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे 3 वेळेला. 1 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झाले की थांबायचंय. सावकाश मान सरळ करायची. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. आपण करणार आहोत जानु शिरासन. आपण जे सुरुवातीला पाहिलं होतं तेव्हा आपण डावा पाय फोल्ड केला होता, एकदा उजव्या पायाने एकदा डाव्या पायाने केलं होतं. पण आता आपण दोन्ही पाय एकत्रित करूया. दोन्ही पाय जास्तीत जास्त स्ट्रेच. दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. आपलं कपाळ गुडघ्याजवळ नेण्याचा प्रयत्न करा आणि दोन्ही हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा. म्हणजे जे तुम्हाला शक्य आहे तेवढं पकडायचा प्रयत्न. पुन्हा वर. छान. आता ही हालचाल आपण थोडीशी डायनॅमिक करणार. फक्त उजव्या बाजूने श्वास घेत एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजव्या बाजूने खाली झुकायचं.
पुन्हा श्वास घेत वर. अशी थोडीशी श्वासाशी आधारित डायनॅमिक कृती. ठीक आहे, सुरुवात करूया. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, आणि ते होल्ड. थांबा. तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचंय आणि थांबायचंय. सावकाश वर यायचंय. आता हीच डायनॅमिक हालचाल डाव्या बाजूला. डावं पाऊल थोडस स्वतःकडे खेचून घ्या, उजवा पाय रिलॅक्स करा. आणि आता सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत खाली, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, आणि थांबा. इथे थांबायचं. पाऊल रिलॅक्स करा डाव्या पायाचं, खांदे रिलॅक्स, जोड श्वासाची. सावकाश वर यायचे. आता थोडस आपण फॉरवर्ड बेंड करणार आहोत. ज्याला पाठीची दुखणी आहेत, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी ही कृती करणं टाळायचं. दोन्ही हात समोर ठेवायचे, पाठीचा कणा सरळ. बरोबर. आता आपल्याला हाताची जी फिंगर टिप्स आहेत बोटांचे, ते वर घ्यायचे. फिंगर टिप्स जमिनीवर असतील बघा याकडे. आणि आता ह्या फिंगर टिप्सने आपल्याला पुढे पुढे चालायचं. जेवढं तुम्हाला पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचंय. आपलं कपाळ किंवा डोकं जमिनीकडे सही सोडायचंय, आणि पुन्हा तसंच मागे यायचंय. आपल्या त्याच हाताने मागे यायचं. बरोबर. आपल्या फिंगर टिप्स आहेत ना, त्या जमिनीवर ठेवायच्या, आणि त्याच्याने आपल्याला पुढे पुढे चालायचंय आणि मागे मागे यायचं. जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. कपाळ जमिनीकडे सही सोडून द्या, आणि पुन्हा मध्यभागी या. आणि आता पुन्हा जास्तीत जास्त जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचंय. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न करा, आणि डाव्या हाताने डावं पाऊल, आणि आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. एकदम रिलॅक्स सोडून द्या. थांबा तिथे. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. जास्तीत जास्त वर यायचंय, पायामधलं अंतर कमी करायचंय, आणि बटरफ्लाय. स्ट्रेच झालेले पाय, पण थोडा वेळ रिलॅक्स करूया. गुडघे जमिनीकडे सैल सोडून द्या, डोळे अलगद पेटून घ्या, आणि तिथल्या तिथे विश्रांती. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. साधी मांडी घालायची. जेव्हा आपण ब्रेनचा विचार करतो त्यावेळेला आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, यांचा जो यांचा उपयोग आपल्याला इथे जास्त प्रमाणात करायचा. कारण की आपली ही 5ही ज्ञानेंद्रिय आपल्या ब्रेनला कनेक्टेड आहेत. म्हणून आज आपण थोडेसे डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम, त्याचबरोबर जिभेचे, थोडेसे कानाचे, आणि आपल्या गालांचे आपण थोडेसे युजनिंग एक्सरसाइज करणार आहोत. हा प्रकार थोडासा फेस योगामध्ये सुद्धा मोडला जातो. तर आता सुरुवात करूया. सुरुवातीला आपण करणार आहोत डोळ्यांचे व्यायाम. तर आपल्याला डोळे जास्तीत जास्त आपल्या दोन्ही हातांच्या ज्या चिमूट आहेत त्या करायच्या, आणि डोळे असे मोठे करायचे. हा, आणि रिलॅक्स करायचे. बरोबर. मोठे करायचे, जास्तीत जास्त मोठे करायचे, रिलॅक्स. मोठे करायचे, रिलॅक्स. मोठे, रिलॅक्स. मोठे, रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आणि आता एकदा तिरप्या नजरेने आपल्याला एकदा उजवीकडे पाहायचंय बघा. मान आपल्याला मध्यभागी ठेवायचे. फक्त नजरेने आपण एकदा उजवीकडे बघणार, एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. हालचाल जी आहे ती फक्त आपल्या बुबुळांमध्ये होणार आहे. एकदा उजवीकडे पाहायचं, आणि डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. पुन्हा नजर मध्यभागी घेऊन या. आणि आता सेट वरती बघायचंय, खाली बघायचंय. वर छताकडे बघायचं, खाली बघायचं. वर बघायचं, खाली बघायचं. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. पुन्हा नजर सेंटर मध्ये येईल.
आणि आता आपल्याला क्लॉकवाईज रोटेशन करायचंय. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा, मान पण एकदम रिलॅक्स. फक्त हालचाल आहे ती आपल्या बुबुळांमध्ये होतीये. सुरुवात करूया. एकदा आपण उजवीकडे बघणार, वर, डावीकडे, खाली. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. पुन्हा नजर सेंटर मध्ये. आणि आता डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. अँटी क्लॉकवाईज. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. लास्ट राऊंड. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. पुन्हा नजर मध्यभागी स्थिर करायची. आणि आता डोळे जास्तीत जास्त मोठे करायचे आणि गच्च मिटून घ्यायचे. मोठे करायचे, गच्च मिटून घ्यायचे. मोठे करायचे, जास्तीत जास्त ताण आणि गच्च मिटायचे. जास्तीत जास्त ताण आणि गच्च मिटून घ्या. रिलॅक्स करा. डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले आहेत, एकदम रिलॅक्स करा. कपाळाचे स्नायू, डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स. आता आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे, म्हणजे आपली रिंग फिंगर, ती हलकीशी आपल्या बंद डोळ्यांवर ठेवा. जिथे आपल्या डोळ्यांचा जो फुगीर भाग आहे ना, तिथे ही रिंग फिंगर म्हणजे करंगळीच्या बाजूचं बोट ते आपल्या बंद डोळ्यांवर ठेवायचंय. आणि आता हलकं हलकं गोलाकार फिरवा. म्हणजे जो फुगीर भाग आहे ना डोळ्यांचा, तो अगदी हलक्या बोट्याने क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अगदी सावकाश गोलाकार फिरवून घ्या. 5 ते 6 वेळाला उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवा आणि 5 ते 6 वेळाला डावीकडून उजवीकडे. अगदी सैल सर डोळे आपले अगदी अलगद मिटलेले आहेत आणि आपण अगदी हलक्या बोटाने तिथे मसाज करतोय त्या बुबुळांच्या इथे. सावकाश थांबायचंय. जसं आपण मगाशी डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आणि आपला अंगठा आणि पहिलं बोट आहे त्या बोटांची चिमूट करून आपली भुवई चेपायची आहे. वरून खाली आणि खालून. जिथून भुवई स्टार्ट होते तिथून चेपायला सुरुवात करायची ते अगदी संपेपर्यंत. अशी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, म्हणजे वरून खाली आणि खालून वर. फक्त आयब्रोला आपण त्या चिमटीमध्ये प्रेस करतोय. वरून खाली आणि खालून. बरोबर. दोन्ही बोटांनी करायची. उजवी आणि डावी एकत्र आपण ही कृती करतोय. हा, बरोबर. अवकाश थांबायचंय. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली रूप अलगदपणे डोळ्यांच्या स्नायूला टॅपिंग करायची. हलक्या हलक्या हाताने टॅपिंग करायचंय. पुन्हा पामी आणि नेत्रस्पर्श. हलक्या हलक्या हाताने डोळ्यांच्या स्नायूंना टॅपिंग. पुन्हा एकदा पामी आणि डोळ्यांच्या स्नायूंना हलकं हलकं टॅपिंग. सावकाश दोन्ही हात गुडघ्यांवर आणि अगदी सावकाश डोळे उघडायचे. अगदी पापड्यांची उघडझाप उघडझाप करून डोळे उघडायचे आहेत. आता आपलं जे पहिलं बोट आहे ना, त्या बोटाने आपल्याला भुवई पुन्हा एकदा चेपायची. पहिलं बोट जे आहे त्याच्याने आपली उजवी आणि डावी भुवई एकत्र आपण अशी चेपणार आहोत. अगदी खालपर्यंत प्रेशर द्यायचं आणि थोडस गोलाकार फिरवायचं. पुन्हा जिथे भुवई सुरू होते तिथून चेपायला सुरुवात करायची आणि जिथे संपते तिथे थोडस प्रेशर देऊन गोलाकार. बरोबर. पुन्हा एकदा. छान. पुन्हा आपल्या दोन्ही बोटांची चिमूट, अंगठा आणि पहिलं बोट, आणि आपला कान जो आहे तो हलका हलका प्रेस करायचा या चिमटीने. आपले दोन्ही कान एकत्र हलके हलके प्रेस करायचे. बरोबर. वरून खाली आणि खालून वर. छान. बरोबर. आणि आता थांबायचं. पुन्हा आपलं पहिलं जे बोट आहे त्या पहिल्या बोटाने कानाच्या मागे हा जो भाग आहे ना, तिथून तो सुरुवात करायची प्रेस करायला, वरून खाली आणि खालून वर.
कानाच्या मागचा भाग जो आहे ना तो. हा बरोबर. दोन्हीही एकत्र, पहिल्या बोटाने उजवा आणि डावा कान आपण एकत्र वरून खाली आणि खालून वर हलका हलका प्रेस करतोय. हा बरोबर. ज्यांना ऐकायला कमी येतं किंवा कानाचे त्रास आहेत, कुठलेही विकार आहेत, त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. बरोबर. आता तसंच हळूहळू प्रेस करत करत आपलं जिथे कॉलर बोन आहे ना तिकडे यायचं. हळूहळू प्रेस करत जिथे आपलं कॉलर बोन आहे तिथपर्यंत यायचं आणि पुन्हा तसंच वर जायचं, म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. बरोबर. अजून एकदा त्याच क्रमाने खाली या. हं, बरोबर. थांबायचंय. आता आपल्या कानाची ही छोटीशी पाळी आहे ना, ही बघा, ही इकडची, ती आपल्याला बंद करायची एकच. इकडची जी छोटीशी आहे ना पाळी इकडची, ती आपल्याला दोन्ही बोटांनी अशी बंद करायची, ओपन करायची, बंद करायची, ओपन करायची, बंद, ओपन करायची, बंद करायची, ओपन करायची. बरोबर. अजून एकदा बंद आणि ओपन करायची. पुन्हा दोन्हीही बोटांच्या चिमूट करायच्या आणि आपली जी महत्वाची, जिथे आपण कानातले घालतो ना, ती पाळी थोडीशी अशी खाली खेचायची, रिलॅक्स करायचं. जिथे आपण कानातले घालतो थोडीशी खाली खेचायची, रिलॅक्स करायचं. खाली खेचायची, रिलॅक्स करायचं. खाली खेचायची, रिलॅक्स करायचं. पुन्हा ह्याच दोन बोटांच्या चिमटीने आपल्याला संपूर्ण कान असा प्रेस करायचा आहे, वरून खाली आणि खालून वर. संपूर्ण कान प्रेस करायचा आहे दोन बोटांच्या चिमटीने. बरोबर. बघा, थोडस तुम्हाला तुमची जी कानशिला आहेत ती गरम झाल्यासारखी वाटत असतील. तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते आपण असं ऍक्टिव्हेट केलंय, तिथले सगळे जे छोटे छोटे स्नायू आहेत ते आपण ऍक्टिव्हेट केले. बरोबर. आणि आता आपली जी करंगळी आहे, करंगळीचं किंवा पहिलं बोट आपल्या कानाच्या आतमध्ये आपल्याला असं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं फिरवून घ्यायचं. हे करताना जर तुमची नखं वाढली असतील तर हे करू नका. कानाला आतमध्ये इजा होऊ शकते. नखं ज्यांची कापलेली आहेत पूर्णपणे त्यांनीच फक्त ही कृती करा. आपल्याला असं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरून घ्यायचंय. बरोबर. अवकाश थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर. थोड्या वेळ विश्रांती, डोळ्यालगत मिटून आपण ज्या ज्या काही कृती केल्या, डोळ्यांचे आणि कानाचे लुजनिंग एक्सरसाइज, त्याचा मनातल्या मनात मागोवा. तिथे काही बदल जाणवतोय का? काही वेगळेपणा जाणवतोय का? त्याची अनुभूती करणार आहोत. आपण आता थोडेसे आपल्या फेसचे मसल जे आहेत त्यांना आपण थोडासा ताण देणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. याच्या आधी पण वर्गामध्ये आपण ह्या कृती केलेल्या होत्या, तर पुन्हा एकदा करूया. आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे, गाल फुगवायचे आणि ओठांचा चंबू करून संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्यायचा. आपण फुग्यामध्ये हवा कशी भरतो तेव्हा फुगा असा फुगला जातो आणि जेव्हा ती हवा बाहेर सोडतो तेव्हा त्याचं छोटस तोंड होतं आणि ती हवा पूर्ण बाहेर सोडली जाते. त्याप्रमाणे कृती. श्वास भरून घ्यायचा, गाल फुगवायचे आणि सावकाश श्वास सोडताना ओठांचा चंबू करून संपूर्ण श्वास सोडायचा. पुन्हा श्वास भरून घेत गाल फुगूया आणि संपूर्ण हवा सोडून देऊया. आता आपल्याला एकदा उजवा गाल फुगवायचा, एकदा डावा. बघा या प्रकारे. एकदा उजवा गाल फुगवायचा, एकदा डावा. आणि आपण चूळ भरतो ना त्याप्रमाणे कृती करायची. म्हणजे असं इमॅजिन करा की तुमच्या तोंडामध्ये पाणी आहे आणि एकदा तुम्ही उजव्या बाजूने चूळ भरताय आणि एकदा डाव्या बाजूने. म्हणजे बघा असं. आपल्याला ह्या गालामध्ये थोडीशी हालचाल करायची, एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला.
तर आपल्याला हनुमंतासारखं तोंड फुगवायचंय, म्हणजे आपली लोअर लिप्स आणि अपर लिप्स दोन्हीही आपण हनुमंतासारखं तोंड फुगवायचं बघा या प्रकारे. आणि डोळे मोठे करायचे. पुन्हा एकदा. रिलॅक्स. आता एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही की आपण जसं नाक मुरडतो ना त्याप्रमाणे कृती करायची, म्हणजे एकदा उजव्या बाजूला नाक मुरडायचं, एकदा डाव्या बाजूला. बरोबर. आता आपल्याला पुढची कृती करायची आहे. इथे आपल्याला ओठ पहिल्यांदा स्माइल द्यायची आणि मग चंबू करायचं, म्हणजे आपण पाऊठ देतो ना सेल्फी करताना त्याप्रमाणे बघा असं करायचं. एकदा स्माइल द्यायची, मग पाऊठ. बरोबर. ह्या ज्या सगळ्या कृती दाखवते ना ह्या तुम्ही आठवड्यातून रोज जरी एकदा केल्या तरी तुमच्या फेसवरती जो ग्लो येतो ना म्हणजे तो खूप छान असतो. एक नॅचरल ग्लो आपल्या संपूर्ण चेहऱ्याला मिळतो, कारण की तिथले मसल्स, तिथले जो ब्लड सर्क्युलेशन आहे तो खूप छान प्रकारे त्याचं ऍक्टिव्हेशन होतं. म्हणून आठवड्यातून एकदा तरी ह्या फेस योगाच्या छोट्या छोट्याशा कृती करणं गरजेचं आहे. आता कधी कधी आपल्याला बघा इथे डबल चीनचा त्रास होतो. आपला हा भाग जो आहे हा असा वाढल्यासारखा वाटतो. तर तो कमी करण्यासाठी काय करायचं, आपल्याला मान उजवीकडे घेऊन जायची. पुन्हा आपले गाल जे आहेत ते फुगवायचे आणि ओठांचा चंबू करायचा मान उजवीकडे नेल्यावरती. आणि आपला वरचा जो ओठ आहे तो तुमच्या नाकाला लावण्याचा प्रयत्न करा. वरचा ओठ म्हणजे इथे पाऊट केलं की बरोबर वरचा ओठ नाकाला लागतो. बरं, मान मान खाली घ्या भारती ते. थोडीशी मान वर वाटते, हा. आता बरोबर आहे, बाकी सगळ्यांचं बरोबर आहे. उजवीकडे घेऊन जायची मान, दोन्ही गाल फुगवून घ्यायचे आणि आपला वरचा ओठ थोडासा पाऊट करून म्हणजे तो नाकाला टेकला जाईल थोडासा. बघा तुमच्या पूर्णपणे जो खालचा गळ्याचा जो भाग आहे, जिथे आपल्या हनुवटीचा जो खालचा भाग आहे तिथे तुम्हाला एक छान ताण येतो. सावकाश संपूर्ण हवा सोडून द्या. सावकाश मान मध्यभागी. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता मान आपल्याला डावीकडे घेऊन जायची आहे. आपली हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. आता पुन्हा गाल फुगवून घ्यायचे आणि आपला वरचा ओठ नाकाच्या जवळ अजून नेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे बरोबर खाली तुम्हाला ताण जाणवेल आपल्या हनुवटीच्या खाली गळ्याच्या इथे. सावकाश संपूर्ण हवा सोडून द्या, गाल रिलॅक्स करा आणि मान मध्यभागी. आपले आता महत्वाचे म्हणजे जिभेचे सूक्ष्म व्यायाम राहिलेत जे आता आपण करणार आहोत. हे अल्झायमर साठी अतिशय उपयुक्त, जसं मी मागच्याही वर्गामध्ये सांगितलं होतं. विसराळूपणा जसा आपला वय वाढतं तसा विसराळूपणा वाढतो आणि ह्याचा जो परिणाम आहे हा खूप भयंकर आपल्याला म्हणजे काही वृद्ध माणसांमध्ये खूप भयंकर परिणाम दिसतात या सगळ्याचे विसराळूपणामुळे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापासून लांब राहण्यासाठी आपण ही कृती करणार आहोत. तर इथे जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची, आत घ्यायची. जास्तीत जास्त बाहेर, आतमध्ये. बाहेर, आतमध्ये. बाहेर, आतमध्ये. बाहेर घेऊन यायची, आतमध्ये घ्यायची. आता पुन्हा आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर येईल आणि तिचं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज रोटेशन सुरुवात करूया. जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि उजवीकडून डावीकडे 4 ते 5 वेळेला गोलाकार फिरवा. नजर आपली जिभेच्या शेंड्याकडे असेल. खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे आहेत आणि 4 ते 5 वेळेला डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरवून घ्या. जीभ जास्तीत जास्त बाहेर, नजर शेंड्याकडे आणि गोलाकार फिरवायचे अँटी क्लॉकवाईज.
बरोबर. थोड्या वेळ जीभ आतमध्ये आणि पुन्हा जीभ बाहेर घेऊन आपल्याला एकदा उजवीकडे जीभ न्यायची, एकदा डावीकडे, नजर आपली जिभेच्या शेंड्याकडे. जीभ बाहेर घेऊन या आणि एकदा उजवीकडे डावीकडे अशी फिरून घ्या, नजर शेंड्याकडे. रिलॅक्स. डोळे अलगद मिटून घ्या. विश्रांती. बघा, पूर्णपणे जिभेचे स्नायू, जबड्याचे स्नायू ताणले गेलेत. आता याच्याने अल्झायमर तर होतोच, त्यासाठी तर हे महत्वाचे आहेतच. पण ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, म्हणजे हायपर असू देत किंवा हायपोथायरॉइड असू देत, तुमच्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय जिभेचे जे व्यायाम आहेत ते अतिशय महत्वाचे. कारण की इकडे पूर्णपणे आपल्या गळ्याच्या स्नायूंना एक ताण मिळतो, जिथे आपल्या थायरॉइड ग्रंथी आहेत तिथे. आणि आपण आता करणार आहोत सिंह मुद्रा. साधी बैठकच घालायची, फक्त दोन्ही हाताची कोपरं आता बाहेर घेऊन यायचे, हलकीशी बाहेर असतील. आणि आता या मुद्रेमध्ये आपला श्वास जो आहे, जो तुम्हाला म्हणजे श्वास नॉर्मली चालू ठेवायचा आहे. फक्त नजर जी आहे ती सुरुवातीला आपल्या नाकाच्या शेंड्याकडे असेल. ठीक आहे. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. सिंह कसा डरकाळी फोडतो आणि जीभ बाहेर घेऊन येतो, अशी पूर्णपणे बाहेर आणि नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे. तुमचा जसा श्वास चालू आहे तसा श्वास चालू ठेवा. फक्त जीभ जास्तीत जास्त बाहेर, जबड्याचे स्नायू पूर्णपणे जास्तीत जास्त स्ट्रेच असेल, जिभेच्या स्नायूंना ताण, नजर नाकाच्या शेंड्याकडे. हरिओम. जिभातमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, थोडा वेळ रिलॅक्स, खांदे कोपरं रिलॅक्स. पुन्हा एकदा हीच कृती आपण करणार आहोत. या वेळेला नजर आपली आयब्रो सेंटरकडे असेल. पुन्हा स्थिती घेऊया. हाताची कोपरं बाहेर. एक श्वास भरून घ्या. जीभ जास्तीत जास्त बाहेर, जसं डरकाळी पडतो त्याप्रमाणे, सिंह गर्जना करतो त्याप्रमाणे. आणि नजर आपली आयब्रो सेंटरकडे. हरिओम. जीभातमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, रिलॅक्स. संपूर्ण या सिंह मुद्रेचा मनातल्या मनात मागोवा आणि अनुभूती. काही बदल जाणवतोय का? तो प्रयत्न. थोडा वेळ दोन्ही पाय समोर घ्यायचे, रिलॅक्स व्हायचे. पायामध्ये, बोटांमध्ये जर मुंग्या आल्यासारखे वाटल्या तर थोडस पावलं पायाच्या बोटांमध्ये हालचाल करून घ्या. आणि त्यानंतर आपण पद्मासन, अर्ध पद्मासन घालायचंय, किंवा साधी मांडी. अगदीच तुम्हाला नाही जमलं अर्ध पद्मासन सुद्धा, तर मग साधी मांडी घाला. दोन्ही पाय जुळलेले. आपण करणार आहोत योग मुद्रा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. जेव्हा ब्रेनचा विषय येतो त्यावेळेला त्याला रक्तपुरवठा करणारी आसनं आपण जास्त करण्याचा प्रयत्न करतो. फक्त इथे काळजी अशी घ्यायची आहे की ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी मात्र हे करताना काळजी घ्यायची आहे. स्वतःची क्षमता न ओलांडता कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की इथे आपली फॉरवर्ड बेंडवाली आसनं जास्त असतात. त्यामुळे जेव्हा आपण पुढे झुकतो, जेव्हा मेंदूकडे जेव्हा तो रक्तपुरवठा जात असतो, तर त्याचा जो माध्यम आहे ते हृदयाच्या पासून तो डोक्याच्या दिशेने जात असतो. त्यामुळे तिथे प्रेशर येण्याचा जास्त हे असतो, संभव असतो. म्हणून हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकार त्यांनी मात्र पुढे झुकताना थोडीशी काळजी घ्यायची. तर इथे पद्मासन, अर्ध पद्मासन घालायचंय. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय आणि ती पकड आपल्या पाठीचा जिथे मणका आहे, शेवटचा हात, तिथे ठेवायची आहे. हा. डाव्या हाताची मूठ घट्ट वळून घ्यायची आहे. नजर समोर. आपली कोपरं जी आहे ती हलकीशी मागे ओढून घ्या, म्हणजे छातीचं प्रसरण होतं, तिथले स्नायू ताणले जातात. नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. आपला पोटाचा भाग आपल्या पायाच्या दिशेला येईल, मग आपल्या छातीचा भाग पुढे येईल, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ,
जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सीट्सचा भाग आपल्याला उचलायचा नाहीये. अंतिम स्थितीमध्ये खांदे आणि कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडा. हाताची पकड थोडीशी लूज करा आणि इथे थांबा. एकदम रिलॅक्स. आता ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत असेल थोडस, त्यांनी हाताची पकड सोडा. दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. आणि पुन्हा खांदे एकदम रिलॅक्स. रक्ताचा प्रवाह हा आता डोक्याच्या दिशेने आपल्या व्हायला सुरुवात होते. इथे यथाशक्ती थांबा. जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. आपापल्या क्षमतेने 4 ते 5 श्वास थांबण्याचा प्रयत्न करा. आणि उलट चाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्या त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. हाताची पकड आता सगळ्यांनी थोडीशी घट्ट करून घ्या. कोपरं थोडीशी पुन्हा वरच्या बाजूने खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायला सुरुवात करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डोळे अलगद मिटलेले. हाताची पकड सोडून दोन्ही हात गुडघ्यांवर आणि तिथल्या तिथेच विश्रांती. बदललेला रक्ताचा प्रवाह हा पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. सावकाश एकेका पायाने पद्मासन पद्मासन जे घातले ते सोडून द्यायचंय. दोन्ही पाय समोर घेऊन विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स होऊन द्या. आज आपण बघणार आहोत भूशिरासन. भू म्हणजे जमीन, शिर म्हणजे आपलं डोकं. हे थोडंसं ऍडव्हान्स आसन होतं, त्यामुळे मी ते फक्त म्हणजे थोडंसं लेट घेतले शेवटच्या आठवड्यामध्ये. ह्या आसनाचं पुन्हा एकदा कॉन्ट्राइंडिकेशन ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, वर्टिगो, मायग्रेन, सर्वायकल, पाठीची दुखणी हा सगळे ज्यांना हे आजार आहेत त्यांनी हे आसन करणं टाळायचंच आहे. प्रयत्न सुद्धा करू नका, कारण की इथे या सगळ्या भागावरती प्रेशर येतो. म्हणून ज्यांना हे सगळं विकार आहेत त्यांनी हे करणं टाळायचंय. फायदे काय आहेत तर हे भूशिरासन जे आहे हे शीर्षासनाची आधीची पायरी म्हणून ह्या भूशिरासनाकडे पाहिलं जातं. जे लाभ तुम्हाला शीर्षासनामध्ये मिळतात तेच लाभ तुम्हाला ह्या भूशिरासनामध्ये मिळतात. त्याचबरोबर आपल्या मेंदूला रक्तपुरवठा खूप छान चांगल्या प्रकारे होतो आणि त्यामुळे आपली स्मरणशक्ती किंवा आपल्या चेहऱ्याचं जे आरोग्य आहे तिथला जो तजेलदारपणा आहे तो टिकायला मदत होते. करायला सोपं आहे. कृती आपण एकत्रित करू शकतो. तर एक नॅपकिन तुम्हाला जवळ घ्यायचंय. जर अगदीच नॅपकिन जवळपास नसेल तर तुमच्या समोर जी मॅट आहे त्या मॅटला तुम्ही असं फोल्ड करू शकता. जर नॅपकिन जवळपास नसेल तर मॅटला तुम्ही असं फोल्ड करू शकता. ज्यांच्या जवळ नॅपकिन आहे, नॅपकिन किंवा छोटासा नॅपकिन यासाठी की आपल्याला आपल्या टाळूचा भाग जमिनीवर टेकवायचा आहे. तिथे कुठेही दुखापत होऊ नये म्हणून आपण हे नॅपकिनची घडी घेतो. ठीक आहे. आता सगळ्यांनी ही नॅपकिनची घडी करायची अशी या प्रकारे आणि ती आपल्या गुडघ्याच्या समोर ठेवायची. जे आमचे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे, दर्शनाताईंना ही कृती माहिती आहे त्यामुळे त्या बरोबर करतील. नॅपकिनची घडी बरोबर गुडघ्याच्या समोर ठेवायची. अगदी गुडघ्यापासून 2 ते 3 सेंटीमीटर किंवा 1 इंच लांब असेल ती. ठीक आहे. आणि वज्रासनामध्ये यायचं. आता एक एक पाय फोल्ड करून वज्रासनामध्ये नॅपकिनची घडी समोर ठेवली गुडघ्याच्या. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या या प्रकारे. ठीक आहे. आता ही हाताची पकड जी आहे ती नॅपकिनच्या घडीच्या मागे ठेवा. हा, म्हणजे आपल्या हाताची जी कोपरं आहे ती आपल्या गुडघ्याच्या जवळ येतील. बरोबर. ठीक आहे. आणि आता आपल्या टाळूचा भाग जो आहे तो नॅपकिनच्या घडीवर ठेवा. टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर. बरोबर. छान. आता थोडस सीटचा भाग वर उचला म्हणजे टाळूचा भाग अजून त्या नॅपकिनच्या घडीवर फिक्स होऊन जाईल. ठीक आहे. आता पावलांचं माउंटन करा.
म्हणजे टाचा सिलिंगकडे घ्या आणि पायाची बोटं जमिनीवर टेकवा. पुन्हा बघा, आपले गुडघ्याला गुडघे, मांडीला मांडी आणि पाऊलाला पाऊल जुळलेलं आहे. आणि टाचा ज्या आहेत त्या सिलिंगच्या दिशेने आहेत. हाताची पकड बरोबर डोक्याच्या मागे आपण आधारासाठी घेतली. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे. आता गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ. पायाची बोटं जमिनीवर आहेत, टाचा जमिनीपासून वर उचललाय. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. बघा, टाळूचा भाग फिक्स झालाय आपल्या नॅपकिनच्या घडीवरती आणि इथे थांबा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं थोडीशी आपल्या चेहऱ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. आणि इथे होल्ड. 5 4 3 2 1. उलटचाल करूया. तिथल्या तिथे गुडघे जमिनीवर टेकवा. जिथे आपल्या टाळूचा भाग जमिनीवर आहे तिथे आपलं कपाळ टेकवा. हाताची जी पकड आहे ती सोडून द्या आणि आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. हाताच्या बोटांची गुंफण पूर्णपणे सोडून द्या. आपली पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग आपल्या पायावर नेण्याचा प्रयत्न करा आणि आपली हाताची जी कोपरं आहेत ती गुडघ्याच्या जवळ घेऊन या. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. इथे थांबा. रिलॅक्स व्हा आणि हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. रिलॅक्स. विश्रांती. वज्रासनामध्येच विश्रांती. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचंय आणि दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सही सोडायची, रिलॅक्स व्हायचंय. करूया आपण ताडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला आणि स्ट्रेच. आपण जे भूशिरासन केलं त्याला ही काउंटर म्हणजे कॉम्प्लिमेंट करणारी पोज आहे. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. छान. सावकाश टाचा खाली, दोन्ही हात खाली आणि विश्राम. रिलॅक्स. करणार आहोत आपण आता एक पादकोलासन आणि त्याचं एक व्हेरिएशन. दोन्ही पाय जोडलेले, कारण की जेव्हा आपण ब्रेनचा विचार करतो तेव्हा आपल्याला आपला बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशन दोन्ही वाढवायचे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून आडवे करायचे. बरोबर. उजवा पाय जमिनीपासून वर उचला आणि पाऊल जमिनीकडे सैल सोडा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. बरोबर. परफेक्ट. नजर एका बिंदूकडे स्थिर. पायाची बोटं जमिनीला पॉइंटेड, उजव्या पायाची. बरोबर. छान. आता याचं एक व्हेरिएशन म्हणजे जो उजवा पाय आपण फोल्ड केलाय समोर तो मागे न्यायचा आहे. सरळ मागे न्या. थोडंसं कमरेतनं पुढे झुका. बरोबर. आणि जे हात आपले आडवे आहेत ते समोर घेण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांनी समोर तुमच्या भिंत, टेबल, खुर्ची जर काही असेल तर ते पकडायचा प्रयत्न करा. हा. आणि आता इथे बॅलन्स सांभाळा. आपला थोडासा बॅलन्स सांभाळायचा आहे आणि थांबा. 5 4 3 2 1. सावकाश उलटचाल. दोन्ही हात खाली, उजवा पाय खाली आणि विश्रांती. इकडे आपला ब्रेन ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते, कारण की त्याला आपल्याला आपला तोल सांभाळायचा असतो. थोडीशी वेगळी कृती होते म्हणून. आता इथे तुमच्या समोर जे काही असेल, भिंत, खुर्ची, टेबल, ते तुम्ही पकडू शकता. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून आडवे. डावा पाय वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचंय.
पायाची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील, नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आपला बॅलन्स, आपला उजवा पाय उजवी बाजू सांभाळतोय. छान. आता डावा पाय मागे न्या सरळ. थोडस कमरेतनं पुढे झुका. बरोबर. दोन्ही हात समोर घेऊन या आणि पुन्हा इथे आपला बॅलन्स आणि तोल सांभाळा. छान. 5 4 3 2 1. सावकाश. हात खाली, पाय खाली. विश्रांती. रिलॅक्स. करूया वृक्षासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचंय. छान. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात छातीपाशी. आता हेच जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. तोल जात असेल तर भिंतीला टेकून उभं राहा. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, दोन्ही हात सरळ वर, नजर एका बिंदूकडे स्थिर. परफेक्ट. छान. एक हलकासा स्मित असते चेहऱ्यावरती. सावकाश उलट चाल. जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, उजवा पाय सरळ. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. दम लागला असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. नॉर्मल तुमचा श्वास सुरू झाला की विरुद्ध बाजूने हीच कृती करा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. आपला उजवा पाय जो आहे तो मॅट वर अगदी व्यवस्थित त्याची ग्रीप पकडा, म्हणजे आपला बॅलन्स व्यवस्थित साधेल. आणि आता दोन्ही हात जोडलेले. जोडलेले हात हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नजर एका बिंदूकडे स्थिर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. संपूर्ण उभ्या कक्षेत खेच. खूप छान. त्यांचे व्हिडिओ ऑन आहे, त्यांना खूप छान जमलंय आसन. छान. इथे शक्य असेल तर दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घ्या. संथ गतीने श्वास सोडा. उलट चाल करताना जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, डावा पाय सरळ. रिलॅक्स. हे दिसताना जरी सोपं दिसत असलं तरी पण ते करताना, ते होल्ड करताना खूप आपल्याला आपली शारीरिक क्षमता, त्याच्यावरती कंट्रोल असावा लागतो, आपल्या मनावर कंट्रोल व्हावा लागतो, तेव्हा आपण ह्या आसनामध्ये स्थिर होतो. आणि ज्यांचे व्हिडिओ ऑन होते त्या सगळ्यांना हे जमलंय, म्हणजे तुमचं शरीर आणि मन बॅलन्स व्हायला सुरुवात होतीये. रिलॅक्स. करूया सूर्यनमस्कार, जे आपल्या सगळ्या सिस्टीम वरती रामबाण उपाय आहेत. 2 सूर्यनमस्कार करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्राचा पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन करून, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्त, 11 हस्त उत्तान, 12 नमस्कारासन. अजून एक करूया. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 डावा पाय म्हणजे 5 6 7 8 9 डावा पाय पुढे 10 11 12.
बसायचं सावकाश, विश्रांती. आणि आपण पाठीवर पडून एक आसन करणार आहोत. सावकाश खाली बसायचंय आणि मग एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आपण करणार आहोत सायकलिंग. दोन्हीही हातापायांनी एकत्रित. पुन्हा एकदा न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 90 डिग्री वर. दोन्ही हात वर. हाताच्या मुठी वळून घेऊया आणि सुरुवात करूया. दोन्ही हात आणि पाय एकत्रित सायकलिंग. उजवा हात उजवा पाय, डावा हात डावा पाय एकत्र. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिवर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. दोन्ही पाय वर 90 डिग्री. दोन्ही हात वर. आणि सावकाश एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात पाय एकत्रित सावकाश नियंत्रित जमिनीवर. कंट्रोल मुवमेंट आणि विश्रांती. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सावकाश सोडून द्या. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. शयन स्थितीमध्ये अगदीच गुडघेदुखीचा त्रास होत असेल, पाय फोल्ड होत नसतील तर मात्र दोन्ही पाय सरळ ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. शयन स्थितीमध्येच. जर गुडघे वरती तरंगल्यासारखे वाटत असतील तर मात्र दोन्ही पाय सरळ ठेवा. संपूर्ण मांडीचा भाग, गुडघ्याचा भाग, सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर असेल. आपण करतोय मत्स्यासन. दोन्ही हातांची बोटं आता आपल्या कानाच्या जवळ. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचला. ज्यांना सर्वायकल पाठीचं दुखणं आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. डोकं सावकाश वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवरती. मान आपली आतल्या दिशेला येईल. टाळूचा भाग जमिनीवर. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवा आणि हाताची कोपरं जमिनीवर. छान, परफेक्ट. आणि इथे थांबा. तोंड बंद, खांदे रिलॅक्स. श्वास चालू. यथाशक्ती 4 ते 5 श्वास थांबा. आणि उलट चाल करताना पुन्हा हाताचा सपोर्ट आपल्या कानाच्या जवळ. हाताने डोकं सावकाश वर उचला. पाठीचा एक एक मणका आणि डोकं जमिनीवर. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये, हातांमध्ये अंतर घेऊन रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळूया आणि बैठ स्थितीमध्ये येऊया. सावकाश पडेल. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी कम्फर्टेबल. जर कोणाला खुर्चीत बसून करायचं असेल तर खुर्चीत बसून सुद्धा तुम्ही प्राणायाम केला तरी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया.
स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडा. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. करणार आहोत अनुलोम विलोम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. दोन आवर्तन कंप्लीट झाली आहेत. तिसरं आवर्तन डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. शरीर मनाचा समतोल साधणारा, बॅलन्स करणारा आपण केलेला आहे अनुलोम विलोम प्राणायाम. त्याचा आपला श्वसन मार्गामध्ये झालेला बदल, नाकपुड्यांमध्ये झालेला बदल आपण अनुभूती घेत आहोत. एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावर आहेच. हातांची ज्ञान मुद्रा. ज्यांना बैठक बदलायची आहे त्यांनी बैठक बदलून साधी मांडी घालायला हरकत नाहीये. पुढची 3 ते 4 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्ये तसंच बसायचं आहे. हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना जो स्पर्श झालेला आहे टोकांचा, तिथे किंचितसा दाब आणा. तिथे ज्या नाड्या आहेत त्या नाड्यांमधून जो रक्तप्रवाह सुरू आहे त्या रक्तप्रवाहाचे सटल व्हायब्रेशन, स्पंदनांची अनुभूती, ज्याला प्राणस्पंदन म्हणतात. तुम्हाला तो अनुभव येतोय का, ती अनुभूती मिळतेय का, हे आपलं आपण तपासून पहा. याच्याने आपलं मन शांत होतं, चित्त एकाग्र होतं, ग्रहण क्षमता, आकलन क्षमता वाढते, स्मरण शक्ती वाढते. या प्राणस्पंदनांसोबत आपण करणार आहोत भ्रामरीची आवर्तनं. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन.
भावनेच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती. श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध झाली. विचारांची गती कमी होत चालली आहे. प्रचंड शांतता, सुख, समाधान, आनंद याची अनुभूती आपण या क्षणी घेत आहोत. मी सुखी आहे, समाधानी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि ते कायम औषध विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी मी जी उचित अशी साधना करत आहे त्यासाठी मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. करणार आहोत आपण 5 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले. ओंकाराचे जो उच्चार आहे त्याच्याने आपलं शरीर, मन, संपूर्ण चित्त एकाग्र होते. आपली बुद्धी बॅलन्स होते. सुरुवात करूया. आणि तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास आणि मकार लांबवलेला ओमचा उच्चार. आपला आवाज आपल्याला ऐकू येईल इतक्या हळू आवाजात आपण हा उच्चार करणार आहोत. ओम. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. ओम. दीर्घ श्वास. ओम. ओम. दीर्घ श्वास. ओम. दोन्ही हात जोडून जोडलेले हात छातीपाशी महामृत्युंजय मंत्राचं पठण 3 वेळा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम शांति शांति शांती. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापातून माझी शांती हो. मला उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त हो. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक. मनोमन आपले आई वडील, गुरुजन, इष्ट देवता, आद्य देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि या आशीर्वादाने आजच्या दिवसाची, आठवड्याची आपण सुरुवात करूया. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमोदन. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम.
धन्यवाद. आपली साधना इथे संपन्न होत आहे. भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता एका नवीन सिस्टीम सोबत. काही अडचण असेल तर विचारू शकतो. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.